वेलकम. मी हर्षाली हॅपी लाईफमध्ये तुमचं स्वागत करते. आज बनवणार आहोत इथं आपण छान असे उकडीचे मोदक आणि ह्याला अजिबात जास्त वेळ लागत नाही. हे माझे मोदक अगदी अर्ध्या तासामध्ये तयार करून झालेले आहेत. तर सगळ्यात आधी मी सारण बनवलं होतं. तर त्यासाठी कढई गरम करून त्यामध्ये थोडीशी साधारण 1 ते 1.5 चमचा खसखस मी भाजून घेतली. त्यानंतर 1 चमचा तुपामध्ये साधारण अर्धी ते पाऊण वाटी ओल्या खोबऱ्याचा खीस छान असा परतून घेतला. त्यानंतर त्याच्यामध्येच पाव वाटी गूळ घालून मिक्स करून घेतला. तो सोबत परतून घेतला. हे दोन्ही छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये भाजलेली खसखस, थोडेसे ड्रायफ्रूट्स, वेलची पूड आणि जायफळ मिक्स करून घेतलं. त्यानंतर हे सारण मी थंड होण्यासाठी ठेवून दिलं. त्यानंतर एका पॅनमध्ये मी अर्धी ते पाऊण वाटी पाणी घेतलं. त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ आणि अर्धा चमचा तूप मिक्स करून घेतलं. मोदकासाठी इथं मी ग्रोशो या कंपनीचं मोदक पीठ, तांदूळचं पीठ वापरलेलं आहे. तुम्हीही तेच वापरा. या पीठाने अतिशय छान मोदक तयार होतात. इथे मी अर्धी ते पाऊण वाटी पीठ घेतलेलं आहे. जेवढं पीठ घ्यायचं आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे. त्यामुळे इथे मी आधी पाऊण वाटी पाणी घेतलं आणि त्यानंतर पाऊण वाटी पीठ घेतलं. त्यानंतर हे सगळं पीठ छान असं त्या गरम पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी वाटीने रेलून ते थोडंसं छान मिक्स करून घेतलं. थोडंसं 2 ते 3 मिनटं शिजवून घेतलं हलवून. त्यानंतर खाली एका ताटात काढून तुपाच्या हाताने ते छान असं मळून घेतलं. इथे तुम्ही गरम पाण्याच्या हाताने सुद्धा मळू शकता. तुपाच्या हाताने भाजतं पण स्मेल खूप छान येतो मोदकांचा. त्यामुळे मी इथे तूप लावून हे छान असं मळून घेतलं. त्यानंतर 1-2 मिनटासाठी हे झाकून ठेवलं. पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर त्याची छान अशी पारी बनवून घेतली. एक छोटासा गोळा घेऊन त्याची पारी बनवून घेतली. तोपर्यंत मी चाळणीला तूप लावून ठेवलं. पारी बनवून त्याच्यामध्ये तयार केलेलं सारण मिक्स करून घेतलं. अशा पद्धतीने असा छान असा मोदक तयार झाला. खूप छान अशा त्याच्या कळ्या पडल्या, तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीनेच मी राहिलेले सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत. तुम्हाला जर का हाताने या पद्धतीने छान अशा मोदक बनवता येत नसतील किंवा त्याच्या छान कळ्या पडत नसतील तर तुम्ही याच्यासाठी साच्याचा सुद्धा वापर करू शकता. मला हाताने छान जमत होते त्यामुळे मी इथे कोणताही प्रकारचा साचा वापरलेला नाही. अशा पद्धतीने मी याचे 11 मोदक बनवले आहेत. त्यानंतर चाळणीमध्ये ठेवून याच्यावरती सगळ्यांवर केसर लावून घेतलेलं आहे. त्यानंतर एक 10 ते 15 मिनटासाठी हे मोदक उकडून घ्यायचे आहेत. ह्याच्यावरती झाकण ठेवून मी हे उकडून घेतले. एक 15 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता हे खूप छान उकडलेले आहेत आणि केशरचा रंग पण खूप छान अशा पद्धतीने या मोदकांवर आलेला आहे. ही मोदकांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अगदी झटपट तयार होतात. हा माझ्या मैत्रिणीच्या घरचा बाप्पा आहे आणि त्याच्यासमोर मी नैवेद्यासाठी हे मोदक ठेवलेले आहेत. या अगोदरही मी माझ्या चॅनलवर मोदकांच्या रेसिपी टाकल्या होत्या, पण त्यामध्ये सगळ्यात जास्त छान मोदक या पिठाचे तयार झालेले आहेत. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की हेच पीठ वापरा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.